नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे। नाशिक शहराला नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाशी थेट जोडण्यासाठी पांडुर्ली येथे नवीन कनेक्टर उभारण्याच्या प्रस्तावाला तत्ववत मंजुरी मिळाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे। या कनेक्टरमुळे नाशिक शहरातून समृद्धी महामार्गावर पोहोचण्याचा प्रवास सध्याच्या तुलनेत अधिक सोपा आणि कमी अंतराचा होण्याची अपेक्षा आहे। सध्या नाशिककरांना समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी इगतपुरी, भरीव खुर्द किंवा सिन्नर या मार्गाचा वापर करावा लागतो। यापैकी इगतपुरी कनेक्टर नाशिक पासून सुमारे 45 किलोमीटर, भरीव खुर्द सुमारे 44 किलोमीटर तर सिन्नर मार्गे सुमारे 40 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो। त्यामुळे पांढुर्ली कनेक्टर सुरू झाल्यानंतर समृद्धी महामार्गापर्यंत पोहोचण्याचे अंतर जवळपास निम्म्याने कमी होण्याची शक्यता आहे। हा प्रस्तावित कनेक्टर नाशिक पासून अंदाजे 28 किलोमीटर अंतरावर असणार असून प्रकल्पासाठी सुमारे 300 ते 350 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे सुरुवातीला सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी समृद्धी महामार्गावर प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी 2 पदरी रस्ता सुरू करण्याचे नियोजन आहे। त्यानंतर भूसंपादन करून हा मार्ग 4 पदरी करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले आहे। या कनेक्टरमुळे नाशिकहून मुंबई किंवा नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना समृद्धी महामार्गावर अधिक जलद पोहोचता येईल। प्रवासाचे अंतर आणि वेळ कमी होण्यासोबतच सध्याच्या काही मार्गांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्याचीही शक्यता आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक आणि वाहनांची गर्दी अपेक्षित आहे। त्यामुळे या कनेक्टरचे काम वेळेत पूर्ण झाल्यास वाहतूक व्यवस्थेसाठीही त्याचा फायदा होऊ शकतो। म्हणजेच पांढुर्ली कनेक्टर प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर नाशिककरांसाठी समृद्धी महामार्ग आणखी जवळ येणार आहे। मात्र सध्या या प्रकल्पाला तत्ववत मंजुरी मिळाली असून पुढील प्रशासकीय प्रक्रिया, भूसंपादन आणि प्रत्यक्ष बांधकामाचे टप्पे पूर्ण होणे महत्त्वाचे आहे। त्यामुळे हा कनेक्टर प्रत्यक्षात कधी सुरू होतो आणि नाशिककरांचा प्रवास किती सुखकर होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? पांढुर्ली कनेक्टरमुळे नाशिकची कनेक्टिव्हिटी सुधारून खान्देशकरांचा प्रवास खरोखरच सुखकर होणार का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।